नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये महामुलाखतसाठी आज एक विशेष पाहुणे आलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना UAPA लावण्यात आला होता. ते स्वतः एक ॲडव्होकेट आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या हत्या प्रकरणाचं बालंट त्यांच्यावर आल्यानंतर त्यांची सुटका कशी झाली, ते तुरुंगातून बाहेर कसे आले. संजीवजी नमस्कार. नमस्कार. ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर, MA इन पॉलिटिकल सायन्स, मुंबई विद्यापीठामधून दुसरा क्रमांक, 21 वर्ष वकिलीचा प्रदीर्घ अनुभव, मालेगाव 2008, मडगाव 2009, सोहराबुद्दीन प्रकरण, बेस्ट बेकरी प्रकरण, मोहसिन शेख हत्या प्रकरण, या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोपीचे वकील म्हणून पुनाळेकरांची महत्वाची भूमिका. संजीव पुनाळेकर हे नाव मालेगाव ब्लास्ट प्रकरणामधले वकील म्हणून चर्चेत होतं आणि त्याच्यानंतर ते अचानक चर्चेत आलं दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये. या हत्या प्रकरणामध्ये तुम्हाला जे गोवण्यात आलं, म्हणजे आता तुमची सुटका झालेली आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला गोवण्यात आलं होतं. कसं काय घडलं हे? या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका एका वकिलाची होती आणि ती एका हिंदुत्ववादी वकिलाची होती. म्हणजे केवळ वकीलच नाही तर या प्रकरणांमध्ये जी काही नॅरेटिव्ह तयार केली जातात, काही प्रचार होतो, त्याला पण तोंड देण्याचं काम आम्ही करत होतो. आणि दुर्दैवाने यामध्ये असं घडलं की ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्यांनी नॅरेटिव्ह तयार केलं त्यांच्या कारवायांना यश आलं आणि काही आरोपींना मी भेटलो. त्यानुसार त्या आरोपींनी या हत्येमधलं शस्त्र नष्ट केलं अशा स्वरूपाची एक चुकीची थिअरी किंवा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि काही पुरावा नसताना, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एका आरोपीने, शरद कळसकर यांनी सांगितलं की मी त्याला म्हटलं की ते शस्त्र फेकून दे आणि त्याने फेकून दिलं आणि त्याप्रमाणे मला गोवण्यात आलं. आणि गडबड अशी आहे की आम्हाला पकडण्यात आल्यानंतर मला 42 दिवसाचा तुरुंगवास पण झाला, 14 दिवस CBIची कस्टडी, 28 दिवस येरवड्याचा कारागृह. आणि ज्या वेळेला जी जागा जी होती जिकडे त्याने पिस्तूल टाकलं असं म्हटलं, तिकडे 8,70,00,000 रुपये खर्चून त्यांनी ते खोदलं. म्हणजे नॉर्वेचे ड्रायव्हर्स आणले, त्यानंतर दुबईहून माणसं आणली आणि एका कंपनीला काम देऊन 8,70,00,000 रुपये खर्च करून त्यांनी ती पूर्ण खाडी खोदली, पण त्यांना काहीच नाही मिळालं. म्हणजे तिथे पिस्तूल नव्हतं. म्हणजे त्या आरोपीकडे ते होतं की नाही याचीच मुळात शंका आहे. तो आरोपी तरी किती खरा हे देखील काही सिद्ध झालेलं नाही आहे. अर्थात त्याला शिक्षा झाली, पण माझी खात्री आहे की तोही सुटेल, कारण तो माझा अशीर होता, माझ्याकडे आला होता. कोवळा पोरगा आहे, निरपराध आहे, त्यामुळे तोही सुटेल. पण एक आमच्यावर बालंट घातलं होतं आणि एक खोटं नॅरेटिव्ह या मंडळींनी निर्माण केलं. त्यात बऱ्याच व्यक्तींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ज्या प्रकारचा आम्ही पुढाकार हिंदुत्ववादी प्रकरणांमध्ये घेत होतो, म्हणजे मी मालेगाव 2008चं प्रकरण केलं होतं, 4 आरोपींसाठी होतो. त्यापूर्वी मडगाव ब्लास्ट, ठाणे ब्लास्ट, त्यानंतर सोहराबुद्दीन प्रकरणात मी बंजारांचा वकील होतो काही काळ म्हणजे हायकोर्टातल्या प्रकरणामध्ये त्यांचा वकील होतो मी. त्यानंतर आता अलीकडे बेस्ट बेकरी प्रकरणामध्ये होतो. तर या सगळ्या प्रकरणांमध्ये माझी वकिली चालत होती, बोलत होतो. त्याचा एक प्रकारचा हा सूड काढण्यात आला आणि त्यात बऱ्याच पोलीस अधिकारी जे काही दुखावले गेले होते त्यांनी देखील महत्त्वाची भूमिका त्यामध्ये घेतली. त्यामुळे बालंट आलं, पण आम्ही निर्दोष सुटलो त्यामध्ये. आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. म्हणजे दाभोळकर प्रकरणामध्ये आरोपी कळसकर होते. ते प्रकरण तुमच्याकडे आलं कसं? मुळात असं झालं की माझा जो संपर्क अशा प्रकरणांशी आला तो साधारणपणे 2005-06च्या मानाने ज्या वेळेला MF हुसेनच्या विरुद्ध आंदोलन होतं त्यामध्ये मी भाग घेतला होता. आणि एक परदेशी विदेशी बँक आहे, त्यांनी MF हुसेनची चित्र आपल्या क्रेडिट कार्डवर छापली आणि त्याला विरोध करून ते क्रेडिट कार्ड आम्ही रद्द करायला लावलं. तर त्या संपर्कानंतर ठाणे इथे जो स्फोट झाला होता त्यातल्या आरोपींचं वकीलपत्र माझ्याकडे आलं आणि विनंती केली. आणि ते पहिलं प्रकरण असं होतं की ज्यामध्ये हिंदूंवर हिंदू म्हणून UAPAचा आरोप झाला होता. म्हणजे आता असं आहे की नागालँडमध्ये काही लोकांना पकडलं किंवा काही नक्षलींना पकडलं, ते धर्माने हिंदू असू शकतात किंवा आसाममधले, पण हिंदू म्हणून ब्लास्ट केला असं त्यांच्यावर काही आरोप नाही. म्हणजे हिंदू दहशतवाद अशा स्वरूपाचा आरोप पहिल्यांदा ठाणे प्रकरणात झाला. आणि त्यामध्ये तो UAPA जो आला होता, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, म्हणजे टाडा पोटा यांची पुढची आवृत्ती आहे ती, तर तो पूर्णपणे काढून टाकण्यात आला. म्हणजे त्या गडकरीमध्ये जो स्फोट, गडकरी रंगायतन आणि होय गडकरी रंगायतन भावे नाट्यगृह या स्फोटामध्ये तो कायदा लावला होता
आणि न्यायालयाने तो कायदा रद्द केला, त्याच्यात नाही लागत ते म्हणून सांगितलं, त्या कायद्याचं कलम नाही लागू पडत असं न्यायालयाने सांगितलं. तिथे प्रचंड यश मिळालं. त्यानंतर गोव्याच्या स्फोटामध्ये पण यश मिळालं होतं की तिथे 6 आरोपी निर्दोष सुटलेच, पण चिदंबरम यांच्या विरुद्ध अत्यंत कडक भाषेत न्यायालयाने ताशेरे दिले की चिदंबरम यांचा निर्णय हा मूर्खपणाचा होता आणि या प्रकरणात हे कलम लावायला नको होतं आणि या प्रकरणामध्ये हेराफेरी झाली आहे अशा स्वरूपाची न्यायालयाने निरीक्षणं दिली. तर हे सगळं घडत असल्यामुळे या प्रकरणामध्ये माझा प्रवेश झाला आणि ज्या वेळेला ठाणे प्रकरणातले आरोपी तुरुंगात होते त्याच्यानंतरच 2 महिन्यात हे मालेगाव प्रकरणातले आरोपी आले आणि त्यामुळे 12 पैकी 4 आरोपींचं जे वकीलपत्र आहे ते यथावकाश माझ्याकडे आलं. एकूण 12 पैकी 4 जणांना मी प्रतिनिधित्व केलं. 3घांचा त्याच्यामध्ये दोषमुक्तता म्हणजे डिस्चार्ज झालेला आहे आणि एकावर आरोप आहेत. आता सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. 20 किंवा 21 तारखेपासून माझा शेवटचा युक्तिवाद सुरू होईल आणि 2-1 महिन्यात त्याचा निकाल येईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्या लौकिकामुळे हे दाभोळकर प्रकरणाचे जे आरोपी आहेत ते तुमच्याकडे आले? होय, त्यामुळे आले. कारण काय झालं की ज्या वेळेला हे प्रकरण आलं तेव्हा 4 मोठी प्रकरणं घडली होती. दाभोळकर खून प्रकरण, पानसरे खून प्रकरण, गौरी लंकेश खून प्रकरण आणि कलबुर्गी प्रकरण. तर जे काही आरोपी पकडले गेले त्यापैकी काही आरोपींकडनं माहिती मिळाली म्हणून पोलिसांनी धांगपत्ता लावून नालासोपारा प्रकरणात काही जणांना अटक केली. काही बॉम्ब, पिस्तुलं सापडली असा त्यांचा दावा होता. त्यामुळे स्वाभाविकच ते आरोपी माझ्याकडे आले. त्यापैकी एक आरोपी हा शरद कळसकर होता. त्याचं वकीलपत्र माझ्याकडे आलं, मी त्याचा वकील होतो आणि त्या प्रकरणातून त्याला उचलून दाभोळकर प्रकरणात टाकण्यात आलं. आणि मग दाभोळकर प्रकरणात त्याला टाकल्यानंतर माझं सीबीआय बरोबर काही प्रमाणामध्ये एक प्रकारचं एक वैर म्हणा किंवा असं त्यांनी घेतलं होतं माझ्याशी की त्यांचं म्हणणं असं होतं की 2-3 वेळा त्यांनी काही ठरवलं मनाशी आणि ते होऊ दिलं नाही. म्हणजे रिबेका गोंझालेस ह्या वकील होत्या, नाव घ्यायला हरकत नाही कारण त्यांनी कोर्टात ते स्टेटमेंट रेकॉर्डवर आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की एका संघटनेशी निगडीत 4 आम्ही पकडणार आहोत, त्यांचं रोमिंग झालं आहे. तर आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 4 वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि यांना पोलीस बोलावत आहेत, त्रास देत आहेत. तर यांचं रोमिंग त्या भागात रोजच होतं. दाभोळकर मॉर्निंग वॉकला एका विशिष्ट दिवशी गेले असतील तर अशा प्रकारे लोकांना पकडणं आणि गुंतवणं चुकीचं आहे. आणि मग पुढे रिबेका बाईंना त्यांनी त्या केसमधनं काढून टाकलं आणि त्या 4 अटक नाही करता आली. तावडेंना ज्या वेळेला पकडलं की डॉक्टर वीरेंद्र तावडे ते म्हणजे जे आपलं हॉस्पिटल आहे तिथे शिकले होते आणि तिथले ते सिल्वर मेडल वगैरे त्यांना मिळालं होतं. प्रख्यात डॉक्टर होते ते, ENT सर्जन. तर त्यांच्या प्रकरणात एका साक्षीदाराने पुढे येऊन साक्ष दिली आणि त्यांनी उघडपणे सांगितलं होतं की SM मुश्रीफ जे आहेत, ज्यांनी पुस्तक लिहिलं हू किल्ड करकरे वगैरे, तर SM मुश्रीफांनी त्याला पुढे आणलं होतं. मुश्रीफांच्या एका मुलाखतीत त्यांनी दावा केलाय की मी त्याला आणलं, मी त्याला पुढे गेलं. तर त्याच्याबद्दल पण मी काही पुरावे मांडले की त्या व्यक्तीने चांदीचा घोटाळा केला होता महालक्ष्मी देवस्थानात आणि त्याची चौकशी सुरू होती गृह मंत्रालयाकडून आणि हा सगळा घोटाळा ज्यांनी आणला त्या संघटनेत डॉक्टर तावडे होते. पण त्यामुळे त्याच्या साक्षीने जे काही नॅरेटिव्ह तयार होतं ते तुटलं. त्यामुळे सुद्धा काही मंडळींचा राग होता. त्यामुळे सीबीआयला असं वाटलं की आरोपीच्या तोंडून आपण काही घेतलं तर आपण यांना अडकवू. आणि आमचं दुर्दैव असं होतं की त्यावेळेला हे जे नॅरेटिव्ह पुरोगामित्वाचं म्हणा किंवा दाभोळकरांच्या तथाकथित समाजकार्याचं हे एवढं होतं की कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत तेव्हा नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या मंडळींना गुंतवणं त्यांना सोपं सुद्धा गेलं. फार मला किंवा माझ्या सहकार्याला विक्रम भावेला त्यांना फार सोपं गेलं ते. अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं ओढून घेतलं होतं असं म्हणता येईल? एका अर्थाने ओढवून घेतलं होतं किंबहुना अजूनही माझ्यावर आरोप आहे की मी अजूनही ओढवून घेतोय की जसं कळसकरचं मी वकीलपत्र घेतलं होतं आणि मला आरोपी केल्यानंतर मला वकील राहणं शक्य नव्हतं कारण आम्ही दोघे आरोपी झालो त्या प्रकरणात. पुढे आम्ही निर्दोष सुटलो. मी त्या प्रकरणात कधी गेलो नाही. म्हणजे मी त्यावेळेला जी सूट असते हजर राहण्यापासून ती मागितली होती आणि केवळ अत्यावश्यक जेव्हा होतं म्हणजे माझं निवेदन नोंदवायचं आहे, साधारणपणे 150 दिवस ही केस चालली वेगवेगळ्या दिवशी, त्यापैकी 4 किंवा 5 वेळा मला जावं लागलं. एरवी मी गेलो नाही. तर त्या कळसकरचं वकीलपत्र त्या प्रकरणात माझ्याकडे होतं पण नंतर मी त्याचं प्रतिनिधित्व करू शकत नव्हतो. परंतु जे नालासोपारा प्रकरण आहे त्यामध्ये अद्यापही तो माझा अशील आहे, मी त्याचं प्रकरण चालवतो आहे. म्हणजे अजूनही ओढवून घेतोय म्हटलं तर अद्यापही त्या गोष्टी आहेत की लोक म्हणतात का तुम्ही सोडून द्यायला पाहिजे होतं. तर माझं म्हणणं आहे की तो एक तरुण मुलगा आहे एका शेतकरी कुटुंबातला, त्याला वाचवणं हे माझं काम आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे तर मी असं पळून जाणार नाही. मी त्यामध्ये लढेन आणि त्या प्रकरणात तो निर्दोष आहे तर त्याला सोडवलं पाहिजे. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे अधिक काय म्हणतात त्याला कार्यशील किंवा कार्यमग्न होऊन आम्ही एका प्रकारे संकट ओढवून घेतलं, लोकांचं आमच्याकडे लक्ष वेधलं गेलं, ही गोष्ट बरोबर आहे.
बरं, हत्या प्रकरणामध्ये त्या कटामध्ये तुमचा काही सहभाग होता असं काही नाहीये? अजिबातच नाही. मी तुम्हाला एक सांगतो, दाभोळकर या व्यक्तीची माझी कधीच भेट झाली नाही. एक दोनदा टीव्ही डिबेटमध्ये ते माझ्यासमोर आले होते. त्यांची हत्या झाली त्यावेळेला मी गोव्यामध्ये केस चालवत होतो, न्यायमूर्तींसमोर होतो, रक्षाबंधनाचा दिवस होता. दुसरी गोष्ट अशी की दाभोळकरांच्या हत्येबद्दल त्यांची दाभोळकर आणि हत्या हे शब्द माझ्या उपस्थितीत कधी कुणी उच्चारले किंवा मी उच्चारले असंही घडलं नव्हतं. त्यांच्याबद्दल कधी आम्ही वाईट बोललो नव्हतो. पण एवढं म्हटल्यानंतर मी एक गोष्ट सांगेन की याचा अर्थ दाभोळकरांबद्दल जे काही इतर बोललं गेलं, थोर समाजसेवक किंवा अत्यंत थोर माणूस, ही हत्या काहीतरी घडली, काहीतरी म्हणजे समाजाला काहीतरी धडा शिकवण्यासाठी घडली, हे जे काही नॅरेटिव्ह आहे हे नॅरेटिव्ह काही मला मान्य नाही. हत्या कुठची वाईट आहे, पण या प्रकरणामध्ये खरा तपास झाला नाही. त्यांचे जे काही ट्रस्ट होते त्याच्यामध्ये ज्या काही कारवाया चालल्या होत्या, बरीच अर्बन नक्षल मंडळी त्यामध्ये घुसली होती, या सगळ्या गोष्टींचा तपास कुठं झाला नाही. परदेशातून त्यांना पैसे येत होते, स्विस एड नावाच्या संघटनेकडनं येत होते. तर मला असं वाटतं की यामध्ये आम्हाला गुंतवणं हा एक भाग होता, त्याचबरोबर दाभोळकरांना देवत्व प्राप्त करून देणं हाही एक भाग होता. म्हणून मी म्हणेन की या हत्यात आमचा हात तर नव्हता, परंतु याच्या आम्हाला गुंतवण्यामागचा जो काही व्यापक कट होता त्याचा तपास व्हायला पाहिजे. या प्रकरणात एकदा तर असं घडलेलं आहे की एका साक्षीदाराने कोर्टात सांगितलं की मला पडवायला अमुक एक माणूस माझ्या घरी येत होता, आणि त्यावेळेला त्या न्यायालयात उपस्थित असणारे जे मिलिंद देशमुख होते त्यांनी पळून जायला सुरुवात केली. त्यांना पोलिसांनी पकडून आणलं आणि विचारावर ते म्हणाले की मी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आणि हमीद दाभोळकर यांचा मी सचिव आहे. म्हणजे एक साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने जे म्हटलं की माझ्या घरी येऊन मला सांगत होते साक्ष कशी द्यायची, यासारखे प्रकार घडले आहेत आणि अतिशय निंदनीय आहेत. म्हणजे त्यामुळे मी असं स्पष्टपणे सांगेन की आमचा तर हात नव्हताच, परंतु यामागे व्यापक एक गोष्ट अशी होती की त्यांना देवत्व प्राप्त करून द्यावं, त्यानिमित्ताने हिंदुत्ववाद्यांवर काहीतरी दुगाण्या झाडता आल्या तर झाडाव्यात, त्यानिमित्ताने काही फंड वगैरे गोळा करता आले तर करावेत, यासारख्या बऱ्याच गोष्टी यामध्ये घडल्या, तसा माझा संशय आहे. बरं, तुम्हाला जेव्हा अटक झाली त्या अटकेबद्दल सांगा, म्हणजे कशी नेमकी अटक झाली तुम्हाला? त्यांनी असं केलं की मला त्यांनी सीबीआयच्या कार्यालयात बोलावलं. सीबीआयच्या कार्यालयात मी त्यापूर्वी कित्येक वेळा गेलो होतो, म्हणजे आरोपींची भेट घ्यायला गेलो होतो अधिकृतपणे अनुमती घेऊन. त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शरद कळसकरच्या विधानावरून आम्ही अटक करतो आहोत. तर मुळात पुरावा नष्ट करण्याचा आरोप त्यांनी ठेवला आणि मी त्याच वेळेला सांगितलं की पुरावा नष्ट करण्याचा जरी आरोप असला तरी तो जामीनपात्र गुन्हा आहे. का जामीनपात्र आहे की गुन्हा किती गंभीर असला तरी पुरावा नष्ट करणं ही गोष्ट एखाद्या आरोपीला वाचवण्यासाठी केली जाते, म्हणजे त्या व्यक्तीचा गुन्ह्यात हात नसतो, त्यामुळे तो जामीनपात्र आहे. परंतु तरी त्यांनी अटक केली आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी न्यायालयात हजर केलं. यथावकाश न्यायालयाने पूर्ण तपासानंतर आम्हाला जेलमध्ये, म्हणजे येरवडा जेल जे आहे येरवड्याचं कारागृह, तिथे आम्ही गेलो, मी आणि विक्रम, आणि तिथं आम्ही 28 दिवस होतो. सीबीआयने 2 वेळा माझी कस्टडी घेतली. मी काही काळानंतर ते आले आणि म्हणाले की आम्हाला अजून थोडा पुरावा मिळाला आहे, पुन्हा ताबा द्या. आणि त्यानंतर एकूण 14 दिवस तपास होऊन सुद्धा सीबीआयने सांगितलं की माझ्याबद्दल एक ते जर स्टेटमेंट सोडलं जे त्याने तोंडी केलं आहे असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, जे कायद्याने कुठच्याही प्रकारे ग्राह्य नाही, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही. त्यांनी समुद्र खोदून सुद्धा काही त्यांना मिळालं नाही, त्यामुळे मी निरपराध आहे हे शेवटी त्यांनी न्यायालयासमोर अप्रत्यक्षपणे कबूल केलं. न्यायालय तिथला जो आमचा काळ होता न्यायालयीन कोठडीमधला, म्हणजे जेलमधला. एक मिनिट, म्हणजे तुम्ही कोठडीपर्यंत जाण्याच्या पूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला UAPA लावण्यात आला, त्याचं कारण काय होतं, कोणत्या आधारावर लावण्यात आला तो? त्यांनी असं जाहीर केलं होतं की दाभोळकरांची हत्या म्हणजे एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आहे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जे लढतायत त्या समाजामध्ये किंवा त्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू आहे. 2008 मध्ये या कायद्यात एक सुधारणा आली होती की जर एखाद्या व्यक्तीची हत्या झाली आणि त्याच्या मागचा हेतू जर का समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा असेल तर तिथे UAPA म्हणजे दहशतवाद विरोधी कायदा लागू शकतो. तर त्याचा आधार घेऊन आम्हाला तो लावण्यात आला. म्हणजे मुळात हे गृहीतकच असं होतं की हत्या झाली ती कुठच्याही प्रकारे दहशत माजवण्यासाठी झाली. आणि मला असं वाटतं की या केसमध्ये इतक्या गोष्टी पुढे आल्या की असं आलं की नरेंद्र महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांनी दाभोळकरांनी काही तमाशे केले होते, बऱ्याच जणांच्या विरुद्ध त्यांनी तक्रारी केल्या होत्या, काही डॉक्टरांच्या विरुद्ध केल्या होत्या, कित्येकांनी दाभोळकरांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या. म्हणजे दाभोळकरांना हजारो शत्रू होते. एक तर मला प्रसंग आठवतो जो आम्ही सांगितला होता की अनिल अवचट नावाचे एक मराठी लेखक आणि विचारवंत आहेत
होते, म्हणजे आता नाहीत ते आहेत. तर त्यांना अनिल अवचटांना पुण्यात एक प्लॉट मिळाला मुक्तांगण नावाचा, त्यांच्या मुलीचं नावही मुक्ताच होतं. तर त्यावेळेला दाभोळकर आणि ते मित्र असताना तो प्लॉट दाभोळकरांना कसा नाही मिळाला, त्यांना कसा मिळाला, याबद्दल साताऱ्यामधले काही मंडळी अनिल अवचटांबद्दल त्यांनी सभा वगैरे घेतल्या होत्या. म्हणजे त्यानंतर काही त्यांच्या जमिनी त्यांनी विकल्या होत्या, त्या काही बड्या लोकांनी घेतल्या होत्या, ट्रस्टमध्ये वाद होते. जवळपास 20-1 वर्ष त्यांनी आपल्या विश्वस्त निधीचे कुठचे कागदपत्रच त्यांनी सादर केले नव्हते. त्याच्यानंतर त्यांच्यात असं होतं की प्रशांत पोद्दार म्हणून एक त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांनी गाडी वगैरे घेतली, ट्रस्टच्या पैशातून गाडी घेतली आणि गाडीचं आरसी बुक प्रशांत पोद्दारांच्या नावावर, असा सगळा हा घोळ होता. आणि परंतु या कुठच्याच प्रकरणाची चौकशी न करता त्यांना संत हुतात्मे ठरवून मोकळे झाले. मला असं म्हणायचं की दाभोळकरांचं कार्य काही असो, पण हा खून त्यांच्या कार्यामुळे घडला या गृहीतकाच्या आधारे सगळा तपास होत होता. म्हणजे त्याच्या मुळाशी जाण्याची सरकारची किंवा त्यावेळेच्या तपास यंत्रणांची तयारी नव्हती. आणि त्यावेळेला बरेच उच्चभ्रू मंडळी, त्यामध्ये काही वकील मंडळी होती, काही निवृत्त आणि नोकरीमधले न्यायाधीश होते, जे उघडपणे आपला आदर व्यक्त करत होते. आज आपण असं बघतो की एखाद्याबरोबर कोणाचा फोटो आला, छायाचित्र आलं, आपण असं कसं दिलं, पण ती येत होती मंडळी, उघडपणे म्हणत होती, त्यांच्याच पुढे आमची प्रकरणं सुद्धा येत होती. एक जज जे होते त्यांच्या वडिलांनी प्रस्तावना लिहिला होता दाभोळकरांच्या पुस्तकासाठी, त्यांच्या समितीवर ते सोबत होते आणि ते न्यायाधीश आमचं प्रकरण ऐकत होते आणि ते उघडपणे म्हणायचे ते माझे व्यक्तिगत स्नेही आहेत. आणि अशा वेळी प्रकरणं ऐकली गेली. त्यामुळे त्या अर्थाने म्हटलं तर एक वकील असून देखील मला हे मान्य केलं पाहिजे, माझा आरोप नाही पण मला हे मान्य केलं पाहिजे की काही प्रमाणामध्ये एका पूर्वग्रहाने संपूर्ण व्यवस्थेने प्रकरण पाहिलं. अच्छा, तुम्ही कोठडीबद्दल काहीतरी सांगत होता. कोठडीमध्ये असं होतं की एक माझे वडील गिरणीत कामाला होते, मी एका गरीब घरातून होतो. त्यानंतर प्रॅक्टिस जी माझी 2 दशकांहून आता अधिक झाली आहे, त्यापूर्वी मी बँकेत होतो, ट्रेड युनियनचा नेता होतो, युनियन ॲक्टिव्हिस्ट होतो, पदाधिकारी होतो. तर त्यामुळे मला लढाऊपणाचा अनुभव होता. तुरुंगाबद्दल एक प्रकारची भीती आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असते की तुरुंगात जाऊन बाबा काय होतं, तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक आहे, तिकडे हालअपेष्टांना भोगावे लागतात, इतर कैदी काय करतील. पण मी तुम्हाला सांगतो की तुरुंग हा सुखद नसतो, त्रास असतो, परंतु तिथे गेल्यानंतर एक फार चांगली गोष्ट माझ्यामध्ये घडली की तुरुंगाचं भय नाहीसं झालं. की म्हणजे आता मी थट्टेरी म्हणत नाही किंवा मी बढाया मारत नाही, पण एखाद्या कॉजसाठी म्हणजे अशी आपण गर्जना करतो की नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे, तर तशी गर्जना करणारे बरेच आहेत. पण मी मनापासून सांगतो की जर पुन्हा काही कारणास्तव, मग ते राजकीय आंदोलन असू देत, माझं जे प्रोफेशनल हजार्ड आहे वकील म्हणून पुन्हा असा प्रसंग येऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तिगत कारणासाठी, तर तुरुंगात जायचा आता भय मनातलं नष्ट होऊन गेलं. एका अर्थाने हे नियतीचे आणि सरकारचे किंवा त्या तपास यंत्रणांचे आमच्यावर उपकारच होते की ते भय पूर्ण नष्ट झालं. आम्ही लढायला भीत नव्हतो, आम्ही एवढ्या भल्या यंत्रणांची लढलो होतो, न्यायालयात आम्ही लढलो होतो. हे एक थोडंसं भय मनामध्ये असतं, कुठच्याही मध्यमवर्गीयाच्या अनुभव येण्याच्या पूर्वी आपल्याला भय असतं, ते नाहीसं झालं. पण सुरुवात कशी झाली तुरुंगामध्ये? तुरुंगामध्ये जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुम्ही दहशतवादाचे कैदी आहात, तर मग तुम्हाला ते कपडे फाशीच्या कैद्याचे घालावे लागतील. बरं. तर फाशीच्या कैद्याचे ते चौकटीचे जे वेश असतात ते दिले, त्याची टोपी असते ती दिली. आणि तुरुंगाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं पत्र दिलं की बाबा मी एक वकील आहे, माझी एवढी प्रॅक्टिस होती आणि मी मध्यमवर्गीय आहे आणि माझं वय बाबा आता 50च्या वर आहे, तर मला तुम्ही घरचा वेश घालायची परवानगी द्या, असं एक पत्र द्या, आम्ही तुम्हाला देऊन टाकू घरचे कपडे. तर मी म्हटलं की मी फार छोटा माणूस आहे, अगदी स्वातंत्र्यवीरांपासून आरोप करण्याची आपल्या भारतात परंपरा आहे, जी पत्र अस्तित्वात नाहीत, जी सापडली नाहीत, त्यामध्ये सावरकरांनी काय लिहिलं यावरून त्यांना तुम्ही दूषणं देताय, तर मी असं पत्र लिहिणं काही शक्य नाही. तुम्ही जो वेश द्याल तो मी घालीन, तुम्ही जे खायला द्याल ते मी खाईन. खाण्याबद्दलही असं झालं. त्यांनी मला विचारलं तुम्ही मग असे धर्मवादी वगैरे आहात, तर मग तुम्ही नॉनव्हेज खाता का? म्हटलं इथे तुम्ही नॉनव्हेज देता का? नाही, तुम्ही एक पत्र दिलं तर मला अशक्तता वाटते आहे, तर आम्ही तुम्हाला दिवसाला 4 अंडी देऊ, उकडलेली अंडी तुम्हाला मिळतील. म्हटलं हे पत्र मी तुम्हाला दिल्यानंतर अंडी मिळतील की नाही मला माहीत नाही, पण काय काळानंतर ते पत्र बाहेर येईल. अशा प्रकारचा अनुभव होते. अनुभव गमतीशीर होते सर, कारण मला आणखी एक गोष्ट आठवते. फायनली अंडी दिली की नाही? नाही, अंडी दिली नाही त्यांनी, अंडी दिली नाही, कारण मी पत्रही दिलं नाही ना. असं गंमत आहे ना की जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा कोणीतरी म्हणजे आमच्या वकिलांमध्ये एकमेकांना चिडवताना किंवा बोलताना, तर माझा लॅपटॉप त्यांनी जप्त केला होता आणि असाच एक विषय आला. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला तर आता CBIने आणि सरकारने सर्टिफाय केलेलं आहे की माझ्या लॅपटॉपवर मी कुठची आक्षेपार्ह गोष्ट पाहत नव्हतो, कारण तसं काय पाहिलं असतं तर त्याची ब्रेकिंग न्यूज लागली असती की पुनाळेकर आपल्या लॅपटॉपवर काहीतरी वल्गर बघतायत. म्हणजे एका अर्थाने या अटकेमुळे एक बरं झालं
की मला एक सर्टिफिकेट सरकारकडनं मिळालं. त्यांनी माझे अकाउंट तपासले, त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टींची ऑफिसमध्ये झडती घेतली, त्यांनी लॅपटॉप पूर्णपणे त्यांनी शोधला. आणि एका गोष्टीचं मला खंत आणि दुर्दैव सुद्धा वाटतं की त्या प्रकरणामध्ये, इतर प्रकरणात मी जो वकील होतो मालेगाव प्रकरणात किंवा अन्य, त्यामधल्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होत्या आणि त्या गोपनीय होत्या. म्हणजे त्या अर्थाने वकिलाला अटक केल्यानंतर एक आमच्या वकील मित्रांनी आणि इतरांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की सरकार तुम्हाला कोणती यंत्रणा, मी एका विशिष्ट सरकारबद्दल किंवा एका यंत्रणेबद्दल नाही बोलत आहे, वकिलाला काही दोन शिंग नसतात की वकिलाला पूर्णपणे संरक्षण असावं, पण एक कुठपर्यंत ताणायचं त्याला काही यंत्रणाच नाही आहे. म्हणजे आता त्यांनी त्यामध्ये त्यातल्या काही पुराव्यांचा वापर करायचं म्हटलं तर मग कठीण होऊन बसेल. म्हणजे हे गंभीर बाब आहे. अर्थात मी वकील आहे, कुठची काळजी घ्यायची कुठची नाही हे मला कळतं, पण या प्रकारचं वकिलाचं जर तुम्ही लॅपटॉप घेता, मला एका अर्थाने थट्टेने बरं झालं की आता मी सर्टिफाईड सज्जन झालो की त्यामध्ये काही तुम्हाला सापडलेलं नाही. पण एका अर्थाने ही गोपनीयतेचा खूप मोठा भंग आहे, कारण वकील डॉक्टर यांच्यावर लोकांचा विश्वास असतो आणि त्यामुळे लोक त्यांना काय माहिती देतात. त्यामुळे या प्रकारे यंत्रणेला नंतर काही जर नसेल, जर आमची निर्दोष मुक्तता झाली आहे तर मग त्या यंत्रणेला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे त्या मंडळींना, असं मला वाटतं. पण भारतात तशी काही प्रथा परंपरा नाही आहे. तुम्हाला तुरुंगातले अनुभव काय आले नेमके? तुरुंगातले अनुभव फार चांगले होते सर, कारण माझ्यासोबत जी मंडळी होती ना त्यामध्ये आम्हाला हाय सिक्युरिटीमध्ये ठेवलं होतं. म्हणजे 2006च्या ट्रेन ब्लास्टमध्ये ज्यांना 5 वेळा फाशी झाली आहे असे मुस्लिम धर्मीय कैदी माझ्यासोबत होते. ज्यांना अर्बन नक्षल म्हणून अटक झाली ते वरावरा राव आणि वर्णन गोंझाल्विस होते. कोपर्डी प्रकरणातले आरोपी होते, शक्ती मिलमधले आरोपी होते. तिथे अशी पद्धत आहे की ज्या सर्वसाधारण कैद्यांसाठी एकेका खोलीमध्ये 50-50, 100-100 लोक ठासून भरलेली असतात. पण जी हाय सिक्युरिटी आहे, ज्यामध्ये फाशीचे कैदी किंवा इतरांना ठेवतात, तिथे एका कोठडीत एकच कैदी असतो किंवा 3 कैदी असतात. कारण त्यांना असं भय असतं की 2च ठेवले तर कैदी काही त्यांच्यामध्ये संबंध वगैरे येऊ शकतात. त्यामुळे काही ठिकाणी 3 होते, काही ठिकाणी 1 होतं आणि माझ्या बाबतीत मला त्यांनी एकट्यालाच ठेवलं होतं. त्यामुळे इतर कैद्यांना आणि आम्हाला जे मोकळं सोडायचे, सकाळी उठल्यानंतर एक 3-4 तास, दुपारी 3-4 तास, तर त्यामध्ये सगळ्या कैद्यांचे माझं मनमोकळं बोलणं झालं आणि बऱ्याच कैद्यांकडनं बऱ्याच गोष्टी कळल्या. कोण निरपराध आहे, कोणाला खोटं गुंतवलंय, तो एका वेगळ्या म्हणजे पुस्तकाचाच विषय होईल. म्हणजे तुम्ही लेखक आहात तर यावर मी तुम्हाला वेगळं सांगेन. म्हणजे हे इथे सांगण्यासारखं नाही, पण हे पुस्तक काढण्यासारखं आहे की निरपराधांना कसं गुंतवलं जातं किंवा जे अपराधी आहेत त्यांच्या मनात काय व्यापार चालतात. या अर्थाने तो फार म्हणजे समृद्ध करणारा अनुभव होता. आणि त्यामुळे जेलमधलं जे वास्तव्य होतं माझं राहणं तिकडे, त्यामध्ये प्रश्नच नाही की खाण्यापिण्याचे काही त्रास होते. आपल्याला घरी सवय असते, तिकडे जेल म्हटलं की तिकडे तुम्हाला थोडीशी अस्वच्छता, तिथे डासांचं असणं किंवा गरम होणं, या गोष्टी तुम्हाला होणार. सगळ्या सोयी सुविधा नाहीत, तिथं मोबाईल नाही, तिथं लॅपटॉप नाही, तिथे तुम्हाला TV नाही, संपर्क नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरी देखील शेवटी व्यक्तींच्या सहवासातून किंवा त्यांच्याशी बोलून माझं जीवन समृद्ध झालं असं मी मानतो. कारण एरवी तो अनुभव मिळणं कठीण होतं की इतक्या प्रकारच्या लोकांशी मला बोलायला मिळालं, त्यांच्याशी शेअर करता आलं. एरवी कोणाला मुलाखत तशी मिळणार नाही. म्हणजे मी इतक्या प्रकरणातल्या कैद्यांशी त्यामध्ये बोललो आहे आणि शिवाय जेलमधल्या कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं. बऱ्याच जणांना मी ओळखत सुद्धा होतो वकील असल्याने, खोटं सांगणार नाही. आधी मी ओळखत होतो, काही जणांना जेलमधल्या नाही ओळखत होतो, पोलीस अधिकाऱ्यांना ओळखत होतो. पण हा अनुभव फार रोमांचक होता आणि फार चांगला होता. त्यामुळे मला जेलमधला जो काळ होता तो जसा सुसह्य होता, तो काही वाईट नव्हता. तुमचा दिनक्रम कसा असायचा जेलमध्ये? दिनक्रम असा होता की सकाळी 5-6च्या मानाने ते उठणं, 7 वाजता चहा आणि तो नाश्ता येत असे, त्यानंतर आम्हाला मोकळं सोडायचे. ते यार्ड होतं. नाश्ता म्हणजे तिथे जेलच्या त्याला ते भत्ता म्हणतात, जे जेवण येतं त्याला, कारण त्या भत्त्यातनं तो केला जातो काही त्याच्या. त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असायचे. म्हणजे एखाद्या दिवशी काही खिचडी असेल, उपमा असेल, दुपारी जेवताना भात, चपाती, भाजी, डाळ असं यायचं. चहा 2 वेळा यायचा आणि भरपूर यायचा. फक्त एकच आहे की कैदीच ते बनवतात आणि हे बहुतेक जन्मठेपेची शिक्षा झालेले, 10 वर्ष शिक्षा झालेले असे मंडळी असतात. त्यामुळे त्याचा दर्जा एवढा चांगला राहत नाही. पण एक तुम्हाला सांगतो की जेलमधले जे कर्मचारी आहेत ना, त्यांच्यावर बऱ्याचदा आरोप होतात. काही वेळा काही जेलचे अधिकारी क्रूरपणे सुद्धा वागतात, नाही असं नाही. पण सर्वसाधारणपणे जेलमधल्या स्टाफवर प्रचंड दबाव आहे, ताण आहे आणि ते त्या कामाखाली पिचलेली मंडळी आहेत, चांगली मंडळी आहेत. आमच्याशी काही कोणी वाईट वागलं नाही आणि या पूर्ण दिनक्रमामध्ये तुमच्यावर काही अत्याचार वगैरे होत नाहीत. तुम्हाला एकमेकात मिसळू दिलं जातं, बोलू दिलं जातं. फक्त ती तुम्ही शिस्त पाळा. म्हणजे तिकडे एक झडती नावाचा प्रकार असतो की एकाएकी तुमच्या कोठडीमध्ये ते घुसतात आणि सगळं तपासतात की कुठे काही पिस्तूल आहे का, ब्लेड आहे का, सिगरेट आहे का, दारूची बाटली आहे का. तर माझ्या एका वेळेला आमची झडती झाली.
मी बसलो होतो आणि एका झुंडीसारखे लोक आले आणि त्यांनी सामान इकडे तिकडे फेकणं. मग एक अधिकारी होता, तो म्हणाले, अरे ही त्या वकील साहेबांची कोठडी आहे, काय करताय? पण माझ्या लक्षात आलं की ते एक प्रकारचं असं बोलल्यासारखं होतं, म्हणजे एक नाटक होतं. त्यानंतर झडती घ्यायचीच होती. म्हटलं नाही सर, तुमचं जे काही नियम आहे ते तुम्ही पाळा, जे पाहायचं तुम्ही पहा. आणि माझ्या कोठडीमध्ये माझे कपडे सोडले तर आणि काहीच नव्हतं, त्यामुळे तसं काही त्यांना मिळण्यासारखं नव्हतं. पण या पूर्ण प्रकरणामध्ये एक घडतं की हे जो तुमचं जेलमधलं वास्तव्य असतं ते तुम्हाला विनम्र बनवणारं असतं. किंवा जर तुम्ही मुळात नम्र नसाल, तुमच्यामध्ये एक अहंकार असेल की मी कोणीतरी मोठा आहे, तर तुम्हाला तिकडे टिकणं कठीण आहे. म्हणजे जर तुम्ही एरवी लोकांची माणूस म्हणून वागत असाल की कोणी असो छोटा मोठा त्याच्याशी नम्रपणे वागतो आहे, त्याला मान देतो आहे, तर तुमचं जेलमध्ये तुम्ही राहू शकता. जर तुम्ही अहंकाराने गेलात, मी नियम पाळणार नाही, मी कोणी, तर ते कठीण होत असतं. त्यामुळे जेलमधलं वास्तव्य, दिनक्रम हा शिस्तबद्ध आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा कैदी आहोत तर ती शिस्त प्रत्येकाने पाळायला पाहिजे. आणि मी स्वतः ती पूर्णपणे पाळली. एकही प्रसंग असा आला नाही की जेलच्या अधिकाऱ्यांशी माझा वाद झाला किंवा मी त्यांच्याकडून काही सुविधा विचारल्या किंवा त्यांनी त्या दिल्या. हा, काही सुविधा त्यांनी आपण दिल्या, मान्य करतो मी. जसं की त्यांनी मला भरपूर पुस्तकं वाचायला दिली, जी म्हणजे जेलचा थोडासा नियम आहे की दिवसातून एकदा मिळू शकतं. त्यांनी अधिक वेळा वाचू दिली. चहा देताना काही वेळा मला जास्त वेळा दिला गेला. वकील आहेत तुम्ही म्हणून ही वस्तुस्थिती आहे. ते अधिकारी सहृदयपणे वागले हे मी मोकळेपणाने मान्य करतो, नियमांचा भंग न करता, पण थोडीशी नियमांना मुरड घालून. अशा प्रकारचे त्यांचं वर्तन होतं. जेव्हा UAPAच्या अंतर्गत तुम्हाला अटक झाली त्याच्यानंतर तुमचं जे कुटुंब आहे त्याची रिॲक्शन काय होती? आणि ओव्हरऑल ज्या काळामध्ये तुम्ही तुरुंगात होतात त्या काळामध्ये गाठीभेटी कशा व्हायच्या? ज्यावेळेला त्यांनी मला पकडलं त्यावेळेला CBIच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या कुटुंबियांना भेटू शकता, बोलवा त्यांना. मी त्यांना सांगितलं की हे बघा, मला जी अन्यायी अटक झालेली आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या बायकोला मुलीला बोलवीन, मग तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल की तुमचा काय संबंध होता, कोण भेटत होते. तुम्हाला याचा तपास करायचा असेल तर तुम्ही त्यांना थेट समन द्या, बोलावून घ्या, जे विचारायचे ते विचारा. तुम्हाला माझ्या बँक लॉकर तोडायचा असेल जाऊन तोडा, धाडी मारायच्या त्या मारा. तुम्हाला माझ्या घरच्या कोणाला अटक करायची असेल तर ती तुम्ही जरूर करा, त्याचं पाप पुण्य तुमच्याकडे. परंतु तुमच्या ही जी ट्रिक आहे किंवा हे जे जिमिक आहे याला काही मी बळी पडणार नाही. आणि तिथे माझ्याबरोबर एक वकील होते, रणजित नायर, ते उपस्थित होते. त्यांना मी सांगितलं तुम्ही फोन करून माझ्या घरी आत्ता सांगा की मला यांनी दहशतवादाच्या आरोपाखाली पकडले, त्यामुळे बाहेर यायला मला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष किती लागू शकतात. मालेगाव सारख्या प्रकरणात 8 वर्ष लागलेली. तर त्या काळामध्ये माझी पत्नी आणि माझी मुलगी यांनी मला जेलमध्ये भेटायला येऊ नये, पोलीस कोठडीत भेटायला येऊ नये, न्यायालयात भेटायला येऊ नये. कारण माझी पत्नी, माझी मुलगी बाकड्यावर वाट पाहत खिन्नपणे बसली आहेत, हे कोणाच्या तरी डोळ्यांना सुखावणारं दृश्य मला दाखवायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो की 42 दिवसात माझ्या कुटुंबाने माझी आज्ञा पाळली, ते भेटायला आले नाहीत. आणि माझी कसर त्यांना भासली नाही, कारण माझे हितचिंतक, माझे मित्र एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या घरी उपस्थित होते. म्हणजे दररोज जवळपास 50 ते 60 व्यक्ती भेटायला येत होत्या. बरेच माझे जुने अशीर होते, त्यांनी थकलेली बिलं आणून दिली. काही जणांनी घरी माझ्या ते थांबले, वारंवार माझ्या पत्नीच्या सोबत राहिले. आणि मग त्यामुळे माझ्या कुटुंबाला त्यांनी धीर दिला. आणि माझ्या कुटुंबियांना हे कळलं सुद्धा नाही की हे 42 दिवस कधी संपले. आणि असं घडलं की माझा जामीन पण पटकन झाला. म्हणजे जेव्हा दहशतवादाचं कलम लावतात तेव्हा सर्वसाधारणपणे जोपर्यंत चार्जशीट होत नाही त्याच्या अगोदर आरोपपत्र होईपर्यंत जामीन मिळतच नाही. आणि सर्वसाधारणपणे 5-6 वर्ष माणूस आतमध्ये राहतोच. तर माझा रेकॉर्ड होतं की 42 दिवसात मला जामीन मिळाला. पण कसं काय, म्हणजे 42 दिवसात तुम्ही कसे काय बाहेर आलात? नाही, याची 2 कारणं होती की ज्यावेळेला मला अटक झाली त्यावेळेला ती अटक अन्यायी होती हे ठाऊक होतं. आणि कुठच्या प्रकारचा राजकीय दबाव की मला आतच ठेवावं असा काही आला नाही. आणि न्यायमूर्ती जे होते पुण्याचे, त्यांनी आपलं एक निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले की नाही, यामध्ये काय हे वकील आहेत आणि त्यांनी जरी तसं सांगितलं असं गृहीत धरलं तरी जास्तीत जास्त पुरावा नष्ट केल्याचा तो आरोप होतो आणि तो जामीन पात्र आहे. त्यामुळे मी सोडून देतो आहे, यांच्यावर दुसरा कुठचाही आरोप ठेवायला काही जागा नाही असं त्यांनी निरीक्षण नोंदवलं. त्यामुळे माझा जामीन झाला. अटक करताना जे कलम लावलं होतं ते मात्र माझा खुनात सहभाग असल्याचं होतं, परंतु तसा पुरावा त्यांच्याकडे तेव्हाही नव्हता. केस संपेपर्यंत काही त्यांना तो पुरावा सापडला नाही. आणि पुरावा नष्ट केल्याबद्दलचा जो पुरावा होता तो सुद्धा पूर्ण खाडी त्यांनी खोदली. 8,70,00,000 खर्चून त्यांना काही ते मिळालं नाही. तिथं ते पिस्तूल नव्हतं, ते पिस्तूल त्याने टाकलेलंच नव्हतं कधी. त्यामुळे तेही त्यांचं विधान खोटं होतं हे सिद्धच झालं कोर्टात. कारण गोष्ट अशी आहे ना, एखादी जड वस्तू म्हणजे पिस्तूल जे आहे ते जर तुम्ही पाण्यात टाकलं आणि पाण्याला कितीही वेग असला तरी पिस्तूल वाहत जात नाही.
2 किंवा 3 फुटावर ते खाली जाऊन रुततात, कारण त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते खाली जाणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिथून डायव्हर्स आणलेत नॉर्वेहून किंवा दुबईहून आणि त्यांनी पूर्ण ते खोदलं, त्यावेळेला त्यांना मिळालंच असतं, त्यांना काही मिळालं नाही त्यामध्ये. त्यामुळे मला त्याची सुटका लवकर झाली आणि न्यायमूर्तींचे तो प्रकार लक्षात आला होता की ज्या प्रकारे दाभोळकरांचे कार्यकर्ते तिकडे झुंबड घालत होते, ज्या प्रकारच्या बातम्या ते छापून येत होते, त्याचा थोडासा विपरीत परिणाम सुद्धा झाला की त्यांना कळलं की या प्रकारचा तिखा हल्ला हे करतायत म्हणजे तो दुखणं काहीतरी वेगळं आहे, हे देखील कदाचित न्यायमूर्तींच्या निदर्शनाला आलं असेल. म्हणजे तुम्हाला अटक करून सरकारने 9 कोटी रुपये वाया घालवले. निश्चितपणे वाया घालवले. आणि याच्यात मी सरकारला दोष देणार नाही. यामध्ये काय होतं, कधी कधी पासिंग द बक म्हणून आपल्याकडे एक प्रकार आहे, म्हणजे कोणाचा दोष आहे एक दुसऱ्याकडे करतो. ह्या संपूर्ण प्रकाराचं नियंत्रण जे आहे हे न्याययंत्रणा ते मॉनिटर करत होती आणि न्याययंत्रणेने सांगितलं की तुम्ही किती खर्च करा, सगळ्यांनी शेअर करा आणि ते खोदा. खोदण्याचा आदेश जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेला आहे. आणि आता गडबड अशी झालेली आहे आमच्या प्रकरणामध्ये, मी स्पष्टपणे बोलतो, काही वेळा काही गोष्टींवर उपाय नसतो आपल्याकडे, की या प्रकरणामध्ये न्यायालयाने हे मॉनिटर केलं आणि आता हे सीबीआयचे अधिकारी निर्लज्जपणे म्हणतायत की आम्ही काय करणार, आम्हाला न्यायालयाने सांगितलं. न्यायालय असं म्हणतं की आम्हाला त्यांनी क्लोज कव्हरचे लिफाफे दिले आणि त्याप्रमाणे आम्ही ते ठरवलं, आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो. क्लोज कव्हरमध्ये काय होतं कोणालाच माहित नाही, कारण ती क्लोज कव्हर बंद लिफाफे आता नष्ट झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात जबाबदार आज कुणीच राहिलेलं नाही, कारण न्यायालय कशाला जबाबदार नसतं. न्यायालय म्हणतं की माझ्याकडे जे आलं त्याच्या आधारे मी निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयाने आपली जबाबदारी आज न्यायालय काही स्वीकारणार नाही आणि न्यायालयाला मी त्याच्यावर कुठचाही दोषारोप करत नाही. परंतु या प्रकरणामध्ये जसं आपण म्हणतो ना, एखादा आरोपी निर्दोष सुटतो, 8-8, 10-10 वर्ष आत राहतो, त्याला आपण काय म्हणतो की न्यायालयावर प्ले केलेली ट्रिक आहे, न्यायालयाची फसगत झालेली आहे. तर या प्रकारे न्यायालयाची फसगत या प्रकरणामध्ये निश्चितपणे केलेली आहे असं मला वाटतं. या प्रकरणात इव्हन असं घडलं की जो आरोपी होता ना त्याचा जामीन न करता त्याला कोठडीत ठेवल्याबद्दल एक डिफॉल्ट बेल असतो. म्हणजे त्याला मुदतीत तुम्ही आरोपपत्र दाखल नाही केलं, तो डिफॉल्ट बेलचा जो आमच्या आरोपीचा अर्ज होता तो 6 वर्ष प्रलंबित राहिला. म्हणजे विचार करा, डिफॉल्ट बेल ताबडतोब द्यायला पाहिजे 6 वर्ष, आणि आता आरोपींना हे प्रकरण संपल्यावर सुद्धा अद्यापही तो अर्ज प्रलंबित आहे. तुम्हाला गंमत सांगतो, ज्या अधिकाऱ्याने मला अटक केली त्याच अधिकाऱ्याकडे पद्मसिंग पाटलाचं प्रकरण सुद्धा होतं. अच्छा, किती गूढ आहे बघा या प्रकरणात. पद्मसिंग पाटील हे आरोपी होते निंबाळकर प्रकरणात. त्या प्रकरणातल्या एका आरोपीचा मी वकील होतो. तो जो आरोपी होता त्याने सांगितलं की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे आणि त्याने साक्ष दिली शपथेवर की पद्मसिंग पाटलांचा याच्यामध्ये हात आहे. आणि ती साक्ष दिल्यानंतर माझ्या त्या आरोपीला अद्याप तो जामिनावर सुटला नव्हता माझ्या अटकेपर्यंत. नंतरही कित्येक वर्ष तो सुटला नाही आणि ती केस अजून चालू दिली जात नाही. म्हणजे विचार करा, म्हणजे माझ्या आरोपीने ज्याचा आम्ही वकीलपत्र घेऊन होतो, ज्या क्षणी त्याने पद्मसिंग पाटलांच्या विरोधात त्याने साक्ष दिली त्यानंतर ही सूत्र फार वेगाने हल्ली आणि मग त्या प्रकरणात मला बाहेर काढण्यात आलं. हाही यातला एक पैलू आहे. याच्यावरही विचार व्हायला पाहिजे की मग तो तपास अधिकारी तोच आहे आणि दाभोळकर प्रकरणातलाही तोच आहे आणि दोन्ही प्रकरणात मी वकील होतो. त्यामुळे या प्रकरणात मी बाहेर गेलो, पुढे त्याचंही वकीलपत्र माझ्याकडे राहिलं नाही आणि बिचारा त्याने या अपेक्षेने माफीचा साक्षीदार झाला होता की खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी. त्यामुळे त्या प्रकरणात दाभोळकर म्हणताना निंबाळकरांना जो न्याय तो नाकारला गेला असं मला वाटतं. अच्छा, आणि जेव्हा तुमची फायनली सुटका झाली, तुम्ही तुरुंगातून बाहेर आलात, तेव्हा 42 दिवसानंतर तुमचा परिवार तुम्हाला भेटलेला, कसं वातावरण होतं? नाही, फार चांगलं होतं. म्हणजे मला न्यायला जवळपास एक 50 जण आले होते. घरी आलो तर घराच्या खाली शेकडो मंडळी होती. अच्छा. आणि दुसरा एक चांगला अनुभव असा आला ना की माझे जे सहकारी वकील होते, बरीच माझे अशील होते ज्यांची मी कामं पाहत होतो, त्यातले कुणी साथ सोडली नाही. किंबहुना असं घडलं, म्हणजे मी थोडं प्रांजळपणे मान्य करतो की अटकेनंतर आणि सुटकेनंतर थोडी माझी जी ऍक्टिव्हिटी होती ती थोडीशी कमी झाली. कारण एक प्रकारचं वकिलांमध्ये सुद्धा एक भय आलं की अरे बापरे असं होतंय. माझी एक संघटना होती, म्हणजे अद्याप अस्तित्वात ती आहे परंतु तिचं काम बंद पडल्यात जमा आहे, हिंदू विधिज्ञ परिषद, आणि त्यामध्ये जवळपास 140 वकिलांची आमच्याकडे यादी होती जे खेड्यापाड्यात जिल्ह्यात होते, काम पाहत होते. ही संघटना विस्कळीत झाली. पण माझे व्यक्तिगत काम आहे, कारण जेव्हा समाजकार्य थोडं माझं कमी झालं तेव्हा आपोआप व्यक्तिगत काम वाढलं आणि त्याचा परिणाम आर्थिक प्राप्ती खरं म्हणजे माझी वाढली. नॉर्मली असं होतं की एखादा वकील मोठ्या केसेस करतो तेव्हा प्रसिद्धीमुळे त्याची प्रॅक्टिस वाढते. वकील जेव्हा स्वतः अडकतो तर त्याची प्रॅक्टिस बंद पडून जाते. असे वकील अक्षरशः धुळीला मिळतात. पण माझ्या बाबतीत वेगळं घडलं की जेव्हा मी प्रसिद्धीच्या शिखरावर होतो आणि टीव्हीवर नेहमी माझे इंटरव्ह्यू व्हायचे, माझे मतं छापून यायची, त्या काळामध्ये माझा सगळा भर या समाजकार्याकडे होता. त्यामुळे अर्थार्जन काही फारसं झालं नव्हतं.
आणि या प्रकरणानंतर मात्र म्हणजे अगदी मी हे जाहीरपणे सांगू शकतो, कारण संपूर्ण इन्कमवर मी 30% कर भरलेला आहे, इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल केलेली आहेत, त्यानंतर मी नवा फ्लॅट घेतला, माझ्या मुलीचं लग्न झालं. म्हणजे त्या अर्थाने मी तुम्हाला सांगेन की देवाची कृपा होती की त्याचा कुठेही माझ्या कुटुंबियांना किंवा मला आर्थिकदृष्ट्या काहीच फटका नाही बसला, हे मी स्पष्टपणे सांगतो. मी उगाच दोष देण्यात अर्थ नाही की अरे मी धुळीला मिळालो, माझं असं झालं, त्यामुळे व्यक्तिगत काही माझा तोटा झाला नाही यामध्ये. एक चांगला जेलचा अनुभव पण तुम्हाला आला. चांगला अनुभव मिळाला. काय कधी कधी कसं होतं ना की जसं आपण एखाद्या जत्रेत जातो आणि असं मेरीगो राऊंड मध्ये बसतो आणि उंच जातो आणि धोका येतो पण आपण पडत नाही, किंवा आपण 3D पिक्चर बघतो तर आपल्या अंगावर येतं असं वाटतं पण प्रत्यक्षात काही होत नाही. हा अनुभव तसा होता. म्हटलं तर तो वाईट होता. आणि मी तुम्हाला आणखी पण एक गोष्ट प्रांजळपणे सांगतो की हे म्हणणं खूप सोपं आहे की असं झालं तसं झालं. हे जे मी काय सांगतोय ना 42 दिवसापर्यंत छान होतं. कदाचित 2-3 वर्ष राहिलो असतो, 4 वर्ष राहिलो असतो तर काय घडलं असतं मी नाही सांगू शकत. कदाचित माझं धैर्य कमी झालं असतं, कदाचित मी नशिबाला दोष दिला असता. पण देवाची कृपा होती की ना माझं धैर्य खचलं, त्याच उल्लसितपणाने आत गेलो, त्याच उल्लसितपणाने मी बाहेर आलो. आणि दुसरं एक मी केलं की एक गोष्ट अशी होती की केस चालवताना एक वकील म्हणून मी माझ्या वकिलांना सांगत असे की नाही तुम्ही कोर्टात वगैरे येऊ नका, प्रेशर तुम्हाला पण येतं आम्हाला पण येतं, आवश्यकता लागल्यास आम्ही सांगू. तर माझ्या प्रकरणात सुद्धा जवळपास 150 वेळा सुनावणी झाली. मी 4 किंवा 5 वेळाच गेलो. म्हणजे मी माझ्या वकिलांवर पूर्णपणे विश्वास टाकला. माझे वकील पण फार चांगले होते. म्हणजे वीरेंद्र इचलकरंजीकर, सुवर्ण आव्हाड वस्त, त्या चांगल्या म्हणजे माझ्या स्त्री वकील होत्या, त्या माझ्यासाठी त्या होत्या. म्हणजे पूर्वी ACP अवॉर्ड होते त्यांच्या त्या कन्या, तर त्या होत्या. त्यानंतर प्रकाश साळसिंगीकर होते, त्यांची पूर्ण टीम होती. त्यामुळे वकील आमचे फार सुंदर होते आणि मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ही सगळी मंडळी वयाने माझ्यापेक्षा लहान होती, या सगळ्यांची प्रॅक्टिस माझ्यापेक्षा कमी होती. माझे ते काही ज्युनियर नव्हते पण माझे सहकारी होते आणि त्यामुळे त्यांनी फार चांगलं चालवलं. मला त्यांचा अभिमान आहे की जी केस मी चालवत होतो, कधी कधी मी म्हणतो की मी चालवली नसती त्याच्यावर अधिक चांगली तुम्ही लोकांनी चालवलेली आहे केस आणि फार चांगलं केलंय, काम चांगलं केलं. मुलाखत इथे पूर्ण होत नाहीये, इथे स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाहीये. या मुलाखतीचा उत्तरार्ध याच्यापेक्षा जास्त खळबळजनक आहे. आणि या दुसऱ्या भागामध्ये मालेगाव ब्लास्ट प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कशी अटक झाली आणि कोणत्या प्रकरणात अटक झाली, अत्यंत खळबळजनक प्रकरण आहे. त्या प्रकरणाबद्दल आपण दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत.